हां, ठीक आहे. तर टेक्निकल पर्सनचं लॉग इन केल्यानंतर टिपिक लाईन प्रोजेक्टमध्ये यायचं आहे आपल्याला. त्यानंतर इथं न्यू प्रोजेक्टवर क्लिक करायचं आहे. इथं प्रोजेक्ट डिटेल्समध्ये सर्व्हिस सिलेक्ट करायची आपल्याला. आपण लोरिक्सचा फ्लो बघतोय तर लोरिक्स बिल्डिंग परमिशन आहे, ती सिलेक्ट करतोय मी. त्याच्यानंतर इथं प्रोजेक्ट नेम वगैरे टाकायचंय. साईट ऍड्रेस जो असेल तो टाकायचा आहे. सर तुमचा स्क्रीन जो आहे ना तो रिफ्रेश नाही होत आहे लवकर. आय डोंट नो की माझ्याचकडे आहे का प्रॉब्लेम. इतरांनी जर कन्फर्म केलं तर मलाही समजेल. रोहित, स्क्रीन दिसतंय तुला? स्क्रीन दिसत आहे पण हो रिफ्रेश हो, नाही झालेला आहे अजून. तुमचा नेटचा सर इश्यू असेल बघा एकदा. नेट चालतोय का व्यवस्थित तुमचा? आवाज तुमचा क्लिअर येतोय मला. ओके ठीक आहे, आता बऱ्यापैकी रिफ्रेश झालाय. चेक करतो सर मी. ठीक आहे. सर बरोबर दिसतंय सगळं. तुमच्या नेटवर्कचा इश्यू असेल. ओके ओके ठीक आहे, माझ्याकडे प्रॉब्लेम असेल, मी चेक करून घेतो. ठीक आहे. तर इथं वार्ड वगैरे सिलेक्ट करायचा ULB चा. इथं डेव्हलपमेंट टाईप काय आहे ते घ्यायचंय. हेलो हेलो. हा सर बोला की. हेलो. हाँ बोला कि. सर अमरजीत बोल रहा हूँ. अमरजीत बोल रहा हूँ सर. हाँ बोलो. इसमें सर एक दो दो चीज है ना सर, बता दीजिए ना. एक अपना कॉमन टॉयलेट कैसे मार्क कर रहे हैं सर? कॉमन टॉयलेट इन टर्म्स ऑफ शॉप्स का हाँ जो कॉमन टॉयलेट लगता है ना, मैंने एक टिकट रेज किया था सर 1126 मैडम है ना, प्राजक्ता गौड़े करके मैडम है. हाँ उन्होंने डाला कि तो टिपिक सर, लाइन सब प्लॉट में. हाँ अमरजीत सर, अभी ये ना, ये मैं आपको ऑनलाइन का फ्लो बता रहा हूँ एक बार. ये फ्लो होने के बाद हाँ ट्रेसिंग टीम से रोहित सर है, वो बाद में ड्राइंग का कैसे क्या करना है हाँ. वो भी वो बता देंगे. आणि सर एक एक छोटा सा चीज था सर, प्लीज जरा हेल्प कर दो ना, क्योंकि मैं लगभग 4-5 दिन, एक हफ्ता हो गया ये टिकट डाले. मैंने ना ये जो आपका नया पैच आया था ना, वो नया पैच अपने आप ये हुआ, अपडेट हुआ, लेकिन बाद में वापस ड्राइवर्स रूम फेल ही आ रहा था. तो रघु सर से बात हुआ था, तो वो बोले कि आपका पैच अपडेट नहीं हुआ है. तो मैंने अनइंस्टॉल करके वापस इंस्टॉल किया टीपी क्लाइंट, लेकिन वापस वो इशू हेलो आ रहा है, क्लाइंट फाउंड रेस्पॉन्स कंटेंट. हाँ हेलो हेलो. अमरजीत सर, अपना ये हाँ एक सर. बार हाँ डेमो सर. खत्म होने के बाद है ना, हम आप लोगों के जितने भी डाउट है हो और टिकट रिलेटेड जो डाउट है ना वही लेते हैं. टिकट हम नोट डाउन भी करते हैं. एक ठीक है. बार ये फ्लो कंप्लीट होने दो, बाद में ठीक है. हम एक एक से डाउट पूछते हैं. ठीक है. हाँ ठीक है. ठीक है. तो ये फिल करने के बाद इधर एरिया नेम डालने का. सर ऋषी सर, तुम्हाला फक्त एक रिक्वेस्ट होती. जेव्हा हाँ सर. तुम्ही डाऊट्स विचाराल ना, तर हँड रेज जशा पद्धतीने आहे त्या फ्लोने घ्याल प्लीज. ओके, कारण आम्ही हँड रेज करून ठेवलाय, त्या हिशोबानेच तुम्ही वन बाय वन डाऊट्स घ्याल. ठीक है ठीक है. हो. हे बाकी तर आपण जो डेटा आहे तो फिल करायचा आहे त्या रिलेटेड. आता इथं आपण लो रिस्क घेतोय, तर लो रिस्क हे 150 स्क्वेअर मीटर पर्यंतच घेता येतं. आता जर मी 150 पेक्षा जास्त एरिया टाकला तर इथं व्हॅलिडेशन मेसेज येईल की प्लॉट एरिया शुड नॉट बी मोर दॅन 150. तर लो रिस्क 150 पर्यंतच घेता येईल आपल्याला, त्यामुळे इथं मी 150 टाकतोय. आता इथं लॅटिट्यूड आणि लॉंगिट्यूड एक टाकावं लागेल आपल्याला. तर 2 मिनिट त्यासाठी मी
लॅटिट्यूड आणि लॉंगिट्यूड प्लॉटचे जे काय ते आपण इथं फिल करायचंय. त्याच्यानंतर ऍप्लिकेंटचं नेम घ्यायचं इथं. हे सेव्ह होईल. यानंतर बाकीची माहिती आपली राहिलेली ती फिल करायची. आता इथं बिल्डिंग नेम, फ्लोअर ते टाकायचे. आपला प्रोजेक्ट कोड जो आहे तो लक्षात ठेवावा लागेल आपल्याला. त्याच्यानंतर आपण सर्व्हिस ऍप्लिकेशन फॉर्म फिल करणार आहे. तर आपण इथं टिपिक लाईन मधून लोरिक्स साठी एक प्रोजेक्ट फिल केला होता. तर इथं ऑनलाईन फायनल सबमिट डन आहे. आता याच्यानंतर आपण याचं सर्व्हिस ऍप्लिकेशन फॉर्म फिल करू आणि त्याच्यानंतर मग रोहित सर आपल्याला याची ट्रेस करून दाखवतील. लोरिक्सचा इथं कोड आलेला आपला. सर जरा परत सांगा ना, थोडा आता जॉईन झालो, जरा थोडा रिव्हिजन घ्या ना सर प्लीज. लोरिक्सचा फ्लो पाहतोय आपण. सर प्लीज थोडा जरा बॅक आहे ना, म्हणजे मला समजेल असं प्लीज. हा आवाज येतोय माझा? हो सर आवाज येतोय, जरा थोडा बॅक आहे ना. काय केलं मी लक्षात नाही आलं सर प्लीज. हा सर, आपण टिपिक लाईन मध्ये गेल्यानंतर आपण आज लोरिक्स बिल्डिंग परमिशनचा फ्लो बघतोय. लोरिक्स बिल्डिंग परमिशन 150 स्क्वेअर मीटर पर्यंत प्लॉट असेल तर त्यासाठी आपण घेतो. तर ती कशा पद्धतीने घेतोय आपण ते सांगितलंय मी आतापर्यंत. जसं बिल्डिंग परमिशन आहे तसाच फ्लो आहे सर सेम. फक्त काही ऑथॉरिटी साईडने काही चेंजेस आहेत आणि एरिया फक्त 150 पर्यंतच टाकायचा आहे यात. तर त्याच्यानंतर आपण सर्व्हिस ऍप्लिकेशन फॉर्म मध्ये जाऊ. इथं आपण फॉर्म फिल करूया हा. तर हे टेस्ट सर्व्हर आहे, इथं प्लॉट नंबर आलेला नाही आपला. मी एकदा परत फिल करतो. 2 मिनिटं यासाठी मी चेक करतो इथं प्लॉट नंबर का नाही आला ते.
मला सर 2 मिनिट, यात आपला प्लॉट नंबर नाही आला, मी एवढा प्रोजेक्ट आमच्या डेव टीमला देतोय. टेस्ट सर्व्हर आहे, कदाचित त्याच्यावर काम चालू असेल. दोन मिनिट सर, हा इश्यू चेक करते थे सर. हॅलो. 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 तर ते अजय सर सुट्टीवर आहेत का हो? हॅलो. हा बोला. हा सर, म्हटलं ते अजय सर सुट्टीवर आहेत का? नाही, वर्किंग आहेत. कारण की त्यांच्याकडे सर 2-3 हप्त्यापासून एक तिकीट गेलेलं आहे, ते काही रिप्लाय पण देत नाही, कॉलही उचलत नाही सर. तिकीट नंबर सांगा ना. तिकीट नंबर आहे 10-95-18. 10-95-18. हो. सांगतो मी चेक करा. हो. आणि एक ना सर असाईन झालंय डेव्हलपर साठी, तर त्याच कधीपर्यंत होईल सांगेल? त्याचा तिकीट नंबर घेऊन करता का? हा सांगा. त्याचा आहे 10-94-98. 10-94-98. हॅलो. तर माझं पण अजय सरांकडे महिना झाला एक तिकीट पेंडिंग आहे. हा तिकीट नंबर सांगू का? सांगा. 110427. 110427. हा. रोशी सर. हॅलो. हा सर 2 मिनिटाचं. हा सर, हॅलो. मी ऍक्च्युअली साईट इंजिनियर साठी ना रिन्युअल साठी डॉक्युमेंट बऱ्याच वेळा सबमिट केले होते, पण ते प्रत्येक वेळा रिजेक्ट होत होते. ते काहीतरी एक्सपिरियन्स सर्टिफिकेट चा फॉर्मॅट बरोबर नाही सांगतो. तर असं काय स्टँडर्ड फॉर्मॅट काय आहे का? 2 मिनिटं. ऋषी सर होते जॉईन. रोहित सर, एक तिकीट नंबर लिहून घ्या ना माझा पण प्लीज. हा सांगा ना. 11-30-27. 11-30-27. हो. रोहित सर, हेलो हेलो. हा बोला बोला. रोहित सर, मेरा एक टिकट नंबर है 112662. 112662. 112662. हाँ 662. ओके. सर, इसमें ना प्लीज बस ये दो से तीन चीजें हैं इसमें ना. कैसा है, एक आपका ड्राइवर्स रूम फेल आ रहा था, वो आपके पैच डिप्लॉय होने के बाद भी फेल आ रहा है. और उसके बाद अपना जो कॉमन टॉयलेट है ना सर, कॉमन टॉयलेट का ट्रेसिंग वो टिकट पे रिप्लाई आया है. प्राजक्ता गौड़े करके मैडम है ना, वो रिप्लाई हाँ की है टीपी क्लाइंट में जाके प्लॉट में जाके सब स्ट्रक्चर में मार्क कर लेना. तो सर सब स्ट्रक्चर वाला में कोई कॉमन टॉयलेट का ऑप्शन नहीं है, प्लीज नहीं जरा नहीं सर, दिखाइए ना. कॉमन टॉयलेट ना, कॉमन टॉयलेट हाँ कॉमन. जब हाँ टॉयलेट मार करते हैं ना, तो टॉयलेट में देखो हाँ. पब्लिक स्टाफ विजिटर ऑफिस करके एक ऑप्शन है. नहीं नहीं, पब्लिक स्टाफ विजिटर वाला जो है ना सर, वो उसी हाँ में नहीं हो पा रहा है, क्योंकि पब्लिक पब्लिक टॉयलेट का एक कॉलम अलग, एक रो अलग बनता है रिपोर्ट में,
और कॉमन टॉयलेट का एक रो अलग बनता है सर। प्लीज जरा उसको Okay. मार्क करके देखिए ना सर, नहीं हो रहा है, कितनी बार मैंने कर चुका हूँ मैं ये चीज। ठीक है, मैं डेस्क लेता हूँ आपका, मैं चेक करता हूँ आपका ट्राई। हाँ टेबल रोहित सर, टेलिकॉम रूम का भी डबल डबल आ रहा है। ते टेलिकॉम पब्लिक टॉयलेट सबस्टेशन मधलं पब्लिक टॉयलेट असू शकते ना? हेलो, हाँ पब्लिक टॉयलेट म्हटलं सबस्ट्रक्चर ये मधलं common पब्लिक toilet. टॉयलेट असू शकतो. ठीक, चालू. कॉमन टॉयलेट का बोल रहा हूँ मैं, शॉप्स के लिए। हॅलो रोहित, 2 मिनिट. हे सर्व्हिस ऍप्लिकेशन फॉर्म पेजवर टेस्ट सर्व्हर आहे आपलं, याच्यावर वर्किंग चालू होती डेव टीमची, तर मी हे त्यांच्याकडून करून घेतलंय. इथं आपलं आता हा लोरिसचा सबमिट झालेला आहे फॉर्म. तर तिथं टिपिक लाईन मध्ये पाहिलं ना आपण, आपलं ऑनलाईन फायनल डन आहे आणि ऑफलाईन फायनल पेंडिंग आहे. तर हे ऑफलाईन याची ट्रेसिंग रोहित सर आपल्याला करून देतील. त्याच्यानंतर हे प्रपोजल आपल्याला क्रिएट न्यू प्रपोजल मध्ये दिसेल, तर त्यासाठी रोहित सर याची ट्रेसिंग करून देतील. हॅलो रोहित. रोहित सर तुमची स्क्रीन शेअर करा, मी अनशेअर करतोय. रोहित सर, हा बोला ना. माझं एक तिकीट होता हा. 112509. 112509. 509. हा. यात काय माहिती का, यात माझे इन्क्लुसिव्हचे जे फ्लॅट्स आहेत ना त्याच्यावरती रेफ्यूज कन्सिडर नाही करत. इन्क्लुसिव्ह फ्लाईट त्याचे. इन्क्लुसिव्ह हाऊसिंगचे फ्लॅट्स आहेत ना त्याच्यावरती एरिया कन्सिडर करत नाही, त्याच्यामुळे माझा रेफ्यूज एरिया एक्सेस होतो. हे रघु सरांकडे आहे. रघु सरांकडे आहे ना, सांगतो मी चेक करायला सांगतो. तर हे 2 आठवडे झाले सर, आणि ते FSI शी रिलेटेड कधी हे होणार आहे सर पॅच? सॉरी, FSI शी रिलेटेड जे आहे ना, FSI मध्ये मिसमॅच होतोय. हा टेबलला आला ना भेटायचं म्हणजे तो, या पॅच मध्ये गेला ना, या पॅच मध्ये. कुठे आलाय सर? नाही आलाय सर, अजून तो तोच इश्यू येतोय मला. तो जास्त वाढून येतोय, तोच ना इश्यू. प्लॉट एरिया हा, जास्त वाढून येतोय. जास्त वाढून येतोय. रोहित सर, हा बोला ना. माझा तिकीट नंबर आहे अहो सर, ते 111906. FSI बाबतीत आहे ना, माझा पण प्रॉब्लेम आहे. मी एक तिकीट मारला तर 3 आठवडे झाले सर, जरा बघा ना. हो. मी पहिला पण ते हे जो ऋषी FSI बाबतीत तिकीट मारलाय, माझा त्या आर्क मधला प्रॉब्लेम येतो. जरा 3 आठवडे झाले. जरा सर कधी आम्ही, आणि तुम्ही बोलता नंतर लेक्चर मध्ये बोलता की तुम्ही फोन करतो, नंतर कोणीच रिप्लाय देत नाही सर. जर बघा जरा सर, त्यामध्ये आमचं प्रपोजल सबमिट व्हायचे पेंडिंग राहतात हो सर. योगेश सर सर, पहिला 4 आपण आठवडे झाले. ट्रेसिंगचा पार्ट पूर्ण करून घेऊ. रोहित सर, अभी देखो वो मेरा भी टिकट है ना, मैडम ने लिख के दे दिया, कोई कॉन्टैक्ट नंबर नहीं। अरे वो कैसे टीपी क्लाइंट सब स्ट्रक्चर में कौन सा यूनिट मार्क करना है वो समझ में नहीं आ रहा है। इससे क्या है, टाइम वेस्ट होता है, सिर्फ टाइम वेस्ट होता है सर, बहुत टाइम वेस्ट हो जाता है हम लोग का इस चक्कर में। रोहित सर, मेरा तिकीट नंबर है 111906. सर एक 5 मिनिटं थांबा. आपण बघा, पहिलं ट्रेसिंगचं पार्ट पूर्ण करून घेऊ, नंतर क्वेश्चन आन्सर चालू करू. हो हो. तू काय तिकीट स्क्रीन दिसते माझी? हो दिसते. ऋषी सरांनी जो प्रोजेक्ट बनवला होता ऑनलाईनला, तो 690 Thank you.
इथे आपण पाथ सिलेक्ट करायला दिला आहे. जो आपला ऑटोकॅडचा पाथ आहे तो आपण इथून सिलेक्ट करू शकता आणि राईट साईडला आपण सेव्हचा ऑप्शन दिलेला आहे. म्हणजे या सिस्टमवरती मी जर ड्रॉइंग ट्रेस केली आहे आणि ती मला दुसऱ्या सिस्टमवरती घ्यायची आहे, तर मी इथे सेव्ह करून दुसऱ्या सिस्टमवरती लॉग इन करून इथे डाउनलोडचा ऑप्शन दिलेला आहे आणि इथे ड्रॉइंग ऍड करायचा ऑप्शन दिला आहे. इथे आपण ड्रॉइंग ट्रेसिंग करण्यासाठी ड्रॉइंग ऍड करू शकतो. लोरिक्सचा प्रपोजल आहे, त्याच्यामध्ये आपण फक्त प्लॉट जास्तीत जास्त 150 घेऊ शकतो. 150च्या वरती येऊ शकत नाही. हा आपला टिपिकलँडचा मेनू आहे. टिपिकलँडच्या मेनूमध्ये आपल्याला जेवढ्या ट्रेसिंग करायला लागणाऱ्या लेअर आहेत त्यामध्ये आहेत. जसं की प्लॉटमध्ये आपण कोणत्या कोणत्या लेअर मार्क करायच्या. प्लॉट रोडमध्ये आपण पहिला रोड मार्क करून घेऊ. प्लॉट बाउंड्री मार्क करताना आपण खाली इथे ऑप्शन दिलेले आहेत. तुम्ही रेक्टँगल मध्येही मार्क करू शकता, बाउंड्री मध्ये किंवा सिलेक्ट कमांडनेही मार्क करू शकता. मी बाउंड्री कमांडने मार्क करतो. आपला प्लॉट मार्क झाला. प्लॉट मार्क केल्याच्या नंतर प्लॉटच्या चारी साईड मार्क करून घ्यायच्या. त्यासाठी आपण प्लॉटमध्ये क्रिएट प्लॉट साईड, त्याच्यामध्ये फ्रंट लेअर, लेफ्ट आणि राईट साईड मार्क करायला लेअर दिलेले आहेत. आपण चारी साईड मार्क करून घ्यायच्या. त्यानंतर प्लॉटचा रोड मार्क करून घ्यायचा. रोडमध्ये ऍक्सेस रोड, मेन रोड, रोड वाइंडिंग दिलेले आहेत. आपण मेन रोड मार्क करून घेऊ. मेन रोड मध्ये रोडची विड्थ ओके करून कोणत्या साईडला रोड आहे, फ्रंटला आहे, रेअरला आहे, लेफ्टला आहे ते मेन्शन करून रोड मार्क करून घेऊ. रोड मार्क केल्यानंतर आपण डिडक्शन मध्ये प्लॉट मध्ये जे ग्रीन बेल्ट रिझर्व एरियावर मार्क करायचं असेल तर आपण इथे लेअर दिलेले आहेत. ऑदर्स मध्ये नाला, नॉर्थ डायरेक्शन अशा लेअर दिलेल्या आहेत.
त्यानंतर आपण बिल्डिंग मध्ये येऊ. बिल्डिंग मध्ये प्लॉट बाउंड्री वगैरे बिल्डिंग बाउंड्री वगैरे दिलेला मार्क करायला ऑप्शन दिलेला आहे. जेवढ्या पण आपल्या बिल्डिंग असतील, जसं ऑनलाईनला 2 बिल्डिंग सिलेक्ट केला तर आपल्याला 2 बिल्डिंगचे इथे नावं दिसून येतील. आपण ऑनलाईनला एकच बिल्डिंग घेतली आहे, म्हणून आपल्याला बिल्डिंगचं एकच नाव दिसत आहे. त्याला ओके करून बिल्डिंग बाउंड्री नंतर फ्लोअर बाउंड्री. जेवढे पण आपण ऑनलाईनला डिटेल्स फ्लोअरच्या डिटेल्स भरले असतील तेवढे पण आपल्याला इथे फ्लोअर दाखवून येतील. आपला हा ऑनलाईनला एकच फ्लोअर घेतलाय, ग्राउंड फ्लोअर, म्हणून इथे एकच फ्लोअर दाखवतोय. बिल्डिंग मध्ये लागणाऱ्या प्रत्येक म्हणजे डेड वॉल वगैरे असेल तर आपण इथे मार्क करायचे ऑप्शन दिलेले आहेत. जसं की आपण आता FSI मार्क करतो. FSI मध्ये आपला जो प्रोजेक्ट असेल म्हणजे कंटेस्टेड रेसिडेन्शियल कमर्शियल वगैरे असेल, मिक्स असेल, त्याप्रमाणे आपण इथे मार्किंगला FSI लेअर दिलेले आहेत. FSI मार्क करताना तो विचारतो की एक प्रपोज मार्क करायचा की एक्झिस्टिंग मार्क करायचा आहे. मला प्रपोज मार्क करायचा म्हणून एक एंटर करून FSI मार्क करतो. त्यानंतर रेफरन्स पॉइंट, तर स्टेअरकेस. आपण डिडक्शन मध्येही लिफ्ट वगैरे असेल, डक्ट असेल, वाईड मार्क करण्याचा ऑप्शन दिलेला आहे. तसं तुम्ही इथे मार्क करू शकता डक्टचं नाव. त्यानंतर आपण कार्पेट मार्क करायचा ऑप्शन दिलेला आहे. कार्पेट मार्क करताना पहिले बिल्डिंग बाउंड्रीला सिलेक्ट करायचं. त्यानंतर फ्लोअर बाउंड्रीला जेवढे पण आपल्या इथे कॅटेगरी मिक्स मध्ये असेल तर मिक्स मध्ये कॅटेगरी कोणती आहे ते इथे सिलेक्ट करायला येईल. जसं की आपला फक्त रॉ हाऊसच सिलेक्ट केली आहे सब कॅटेगरी, म्हणून इथे एकच दाखवते. त्यानंतर बिल्डिंग कार्पेटचं नाव, जेवढे पण आपले कार्पेट असतील तेवढे मार्क करून घ्या. फॉलो करतो त्याप्रमाणे फॉलो करायचं. हॅलो. जसं म्हणजे बिल्डिंग परमिशन आपण जे स्टेप फॉलो करतो त्याप्रमाणे फॉलो घ्यायचं सगळं. याला पण सेम आवाज कमी येतो तुमचा. ट्रेकिंग म्हणलं. हॅलो, एकच मिनिट. हॅलो, आता येतो आवाज? हा येतोय, बोला. म्हणलं जर तुम्ही जसं मार्किंग आपण जे हे करतो स्ट्रेच आवाज ब्रेक होतो तुमचा खूप. नाही बिल्डिंग परमिशनला जसं आपण सेम ट्रेसिंग करतो त्याचप्रमाणे सेम ट्रेसिंग मध्ये काही नाही. जसं बिल्डिंग परमिशन नाही मग तसं लो रिक्स मध्ये ट्रेसिंग करतो आपण. त्याच्यामध्ये काही चेंजेस नाही. फक्त प्लॉट एरिया फक्त 150च्या वरती नाही पाहिजे लो रिक्स मध्ये, तेवढीच फक्त कंडिशन. स्टेअरकेस मार्क करताना लो रिस्कला ओपन स्पेसला काही हे असतं का सर? नाही, ओपन स्पेस नाही लागणार सर. नाही का? ओपन स्पेस साठी काही स्पेशल? नाही सर, प्लॉट 150चा असणार ओपन स्पेस. स्टेअरकेस मार्क करताना स्टेअरकेस मध्ये लागणाऱ्या जेवढ्या लेअर आहेत, जसं की फ्लाईट, ट्रेड, मिड लँडिंग, फ्लोअर लँडिंग वगैरे आपण मार्क करायचं इथे ऑप्शन दिलेलं आहे.
रोहित सर, सॉरी इंटरप्ट करने के लिए सर, वो जरा वो कमेंट वाला भी इसी में देख लो ना सर, प्लीज सर। सॉरी कॉमन टॉयलेट सर, कॉमन टॉयलेट, यस प्लीज सर। वो ना कॉमन मेरे को बताया गया था टीपी क्लाइंट में, प्लॉट में सर, प्लॉट में सब स्ट्रक्चर में, मार्क सब स्ट्रक्चर नीचे से, हाँ वो है सर। उसमें कॉमन टॉयलेट प्राजक्ता मैडम ने तो ऐसे ही लिख के दिए, इसमें कहाँ पे है सर? नहीं सर, इसमें नहीं है सर। हाँ। कॉमन टॉयलेट इधर है, फ्लोर में हाँ सैनिटेशन मार्क टॉयलेट करके आता है। मार्क टॉयलेट करने के बाद ये जो हाँ। टॉयलेट पब्लिक है वो मार्क करने का, वो भी कारपेट के बाहर, तो वो हाँ। कॉमन में जाता है। सर ये मार्क कर सकते हैं क्या? तो आपके रिपोर्ट में वो दिख जाएगा, मतलब रिक्वायरमेंट नहीं रहेगा फिर भी दिख जाएगा। ये जरा एक बार मार्क करके बस रख दीजिए, क्योंकि ये सर, ये पब्लिक टॉयलेट है ना, एक अलग रो है, ये पब्लिक टॉयलेट उसमें काउंटर करता है शायद। एक बार फिर भी देखते हैं। प्रपोजल मेरा रेसिडेंशियल है, फिर भी आएगा एक आध दो शॉप डाल दो सर, एक आध दो शॉप। प्रपोजल अच्छा, मेरा वो शॉप रेसिडेंशियल आपने इंक्लूड, हाँ आप वो इंक्लूड नहीं किए रहोगे ऑनलाइन। हाँ सर। कारपेट, टेलिकॉम रूम देखिए मार्क करायचं ऑप्शन दिलेलं आहे। रूम मध्ये तुम्ही हॅबिटेबल अदर रूम वगैरे मार्क करू शकता, बेडरूम वगैरे मार्क करू शकता। टेलिकॉम रिक्वायर्ड डबल मागतो, त्यासाठी काय करायला लागेल? सर तुमचा जर बिल्टअप एरिया 930च्या वरती असेल तर टेलिकॉम रूम 2 मार्क करायचं आपण हे ठेवलंय की कंपल्सरी 2 टेलिकॉम रूम तुम्हाला मार्कच करावे लागतील। बिल्टअप एरिया टोटल 930 म्हणताय की कसं काय? एक फ्लोअर प्लेट टोटल 930च्या वरती गेल्यावरती टोटल बिल्टअप एरिया। ओके थँक्यू। हो सर, पण मग त्या केसमध्ये आपण 2 टेलिकॉम रूम मार्क करायची गरज आहे ना? मला जेवढा टेलिकॉमचा एरिया पाहिजे तेवढा, म्हणजे 20.40 स्क्वेअर मीटरचा मी एकच टेलिकॉम रूम दिला तरी चालतो ना? की 2 वेगवेगळे देणं गरजेचं आहे? दोन वेगवेगळे देणं गरजेचं आहे। कारण का माझ्याकडे त्याचा स्पेस आहे तर बिल्टअप मी एरिया एकच सर टेलिकॉम वेगळा रूम, घ्यायला लागतो काय टेलिकॉम रूमचा? नाही नाही सर, 930 स्क्वेअर मीटरच्या वरती गेल्यावर तुम्हाला जेवढा म्हणजे 3/340 बाय जो आपला 10.20 स्क्वेअर मीटरचा टोटल एरिया होतो त्याचाच मल्टिप्लाय 2 करायचे मला, राईट? मग मी 2 वेगवेगळे टेलिकॉम रूम कशाला मार्क करू सर? एक एंडिंगला आपले बीएटी होईल जॉईन, त्यांच्याशी हा पॉइंट डिस्कस करू आपण। ओके, हो कारण का 930च्या वरती गेल्यावर मला 2 टेलिकॉम, म्हणजे तेवढाच एरिया डबल करून द्यायचे। मग मी तेवढाच एरियाचा एकच रेक्टँगल दिलं तर काय जाईल? तेवढा ओके स्क्वेअर मीटरचा। ठीक आहे सर। मॅडम एंडिंगला बीएटी होईल जॉईन, त्यांच्याशी आपण डिस्कस करू हा पॉइंट। ठीक आहे ठीक आहे। ट्रेसिंग पूर्ण झाल्याच्या नंतर आपण मार बिल्डिंग इन प्लॉट घेऊ, त्याच्यामध्ये मग करून आपण प्लॉट मध्ये बिल्डिंग ठेवू, त्यानंतर सेक्शन व्यू, ट्रेसिंग पूर्ण झाल्याच्या नंतर सर्व जनरेट टीपी व्हॅलिडेशन रिपोर्ट, प्लेन्थ मिसिंग आहे। जनरेट करताना आपल्याला जशी ड्रॉइंग असेल तशी आपल्याला ते सीट विचारतो। A0 मध्ये ड्रॉइंग जनरेट करायचे आहे, A2 मध्ये, A3 मध्ये, अशा आपण शीटच्या साईज दिलेल्या आहेत। त्या शीटमध्ये आपण ड्रॉइंगच्या साईज प्रमाणे आपण ड्रॉइंग जनरेट करू शकतो शीटमध्ये। ही आपली ड्रॉइंग जनरेट झालेली आहे। हे जे टेबल आहे ड्रॉइंग जनरेशनच्या नंतर,
यांना तुम्ही स्केल अप करू शकता, स्केल डाऊन करू शकत नाही, मग तुम्हाला एरर दाखवेल. याला तुम्ही स्केल अप करू शकता. हे जे एरिया स्टेटमेंट आहे त्याच्यामध्ये तुम्ही काही एडिट वगैरे काही करू शकत नाही. ड्रॉइंग सेट करू. सर इसका वो है क्या अपना रिपोर्ट जनरेट हुआ है? दिखाता हूँ रिपोर्ट. सर याचाच एफएसआय बघा ना, याच्यात एफएसआय मध्ये डिफरन्स आलाय का? 134 नाही सर, बघा ना 134. नाही सर, एफएसआय म्हणतो मी, बिल्टअप नॉट एरिया, बिल्टअप एरिया. हाँ, बिल्टअप एरिया में भी डिफरेंस आता है. मतलब सर वो टेबल में ये जो टेबल जनरेट है ना, एरिया टेबल, एरिया डायग्राम का, उसमें जो एरिया है ना वो सब कैलकुलेट करके ऐड करके ना जो उसने सॉफ्टवेयर में पकड़ा है वो 8 स्क्वायर मीटर का डिफरेंस आता है. हा बघा इथे तर येतोय म्हणजे बघा 30.91 आहे आणि टेबल मध्ये एरिया. हा हे बघा ना, 30.91. ओके सर इथे पण प्रॉब्लेम होता, हाच इश्यू आहे सर. तुम्ही सांगा ना आता सर त्यांना. हो हो सेम केस ही रोड वाइंडिंग एरिया मध्ये पण होते. ओके. हाँ, रोड वाइडनिंग 0 आ जाता है, 0. आपण पहिले हे जे लोरिक्सची सर्व्हिस आहे ती पहिले आपण बघून घेऊ. हॅलो. हा सर. हा, लोरिक्सची जी पहिले आज जी सर्व्हिस बघतोय आपण ती पहिले आपण कंप्लीट करून घेऊ, त्याच्यानंतर आपण पण सर बाकीचा क्वेश्चन काय उपयोग आहे? हो. ड्रॉइंग तर आपले फायनल सबमिट झाले. आपण याचा रिपोर्ट बघू. हा आपला रिपोर्ट आहे. हा बोला ना. हा रिपोर्ट मध्ये एरिया बघा ना, बिल्टअप एरिया किती आले आणि ड्रॉइंग मध्ये बघा 9821. 29 पॉइंट. हा तेवढाच मिसमॅच होता. सर डिफरन्स येतो याच्यामध्ये, हाच पीडीएफ प्रॉब्लेम मध्ये आहे. बघा ना किती आले. ओके. किती झाले त्याच्यामध्ये. डिफरन्स येतोय हा, तेच तर. ओके. सर हे आम्ही जवळजवळ 1 महिन्यापासून सांगतोय, पण ते इम्प्लिमेंट होतच नाहीये. अजय सर असं रिप्लायच नाही देत याच्यावर काहीतरी. ओके. 1 मिनिट राहू सर होते जॉईन. त्याआधी आपण जो ऑनलाईनचा फ्लो आहे लोरिक्सचा रोहित स्क्रीन अशीच राहू दे सर, फक्त तुझं लॉगिन करते नाही सांग. त्यात यूएलबी सिलेक्ट कर रत्नागिरी. नए पैच में ये सब रिजॉल्व होना चाहिए था. नए पैच में ये हो नहीं रहा. हा, इथं आता आपला ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही पार्ट डन झालेले. आता रोहित क्रिएट न्यू प्रपोजल मध्ये जा. इथं क्रिएट मध्ये नाही, रिस्क बेस साइडला आहे ना, नोड एक रिस्क बेस बिल्डिंग. रिस्क बेस मध्ये जा, कंट्रोल F करून.
हा इथं क्लिक कर. हो. इथं आपलं हे टाक, बिल्डिंग परमिशन घे. लो रिस्क येईल इथं. इथं ऍप्लिकेशन नंबर आपण जो फिल केला तो सगळ्यात लास्टला आहे. तर इथं आपण ऍप्लिकेशन नंबर सिलेक्ट केल्यानंतर आहे ना, हे डॉक्युमेंट आपल्याला अपलोड करायचे. रोहित डॉक्युमेंट अपलोड कर. डिक्लेरेशन वर क्लिक कर आणि सबमिट कर. ओके. तर इथं आपलं आता आहे ना, यामध्ये प्रपोजल नंबर आपला जनरेट झालाय 9725. तर लो रिस्क मध्ये चेंजेस काय झालेले आहेत आता, टेक्निकल पर्सन साईडने काही चेंजेस नाही आहेत, ऑथॉरिटी साईडने चेंजेस केलेले आहेत. ते अजून लाईव्ह पॅचला गेलेले नाहीत आपल्या. मी फक्त तुम्हाला एक सांगतोय. तर अगोदर लो रिस्कच्या प्रपोजल मध्ये ऑथॉरिटी काय करायची, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि पोस्ट पेमेंट व्हेरिफिकेशन करायची. आता नवीन चेंजेस नुसार ऑथॉरिटी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करणार नाही, फक्त पोस्ट पेमेंट व्हेरिफिकेशन करेल. आणि त्याच्यानंतर मग टेक्निकल पर्सन पेमेंट फिल करेल आणि त्याच्यावर डीएससी लावेल. तर एवढाच फ्लो होता लो रिस्कचा. तर आता तुमचे जे डाऊट आहेत त्यासाठी माझं क्वेश्चन आहे, मग डॉक्युमेंट व्हेरीफाय कोण करणार सर? नाही, डॉक्युमेंट व्हेरीफाय नाही होणार आता चेंजेस नुसार. ऑथॉरिटीला पण नाही दिसणार ते, फक्त ऑथॉरिटी पोस्ट पेमेंट व्हेरिफिकेशन स्क्रुटिनी करेल फक्त. हो. ते सगळे मला आणि वाटतं ड्रॉइंग व्हेरिफिकेशन पण architect नाही, करणार. ते पण नाही होणार. ते टेक्निकल पर्सन डायरेक्ट डीएससी लावणार त्याच्यावर. ऑथॉरिटीने पोस्ट पेमेंट व्हेरिफिकेशन केलं आणि त्याच्यानंतर टेक्निकल पर्सनने डीएससी वगैरे अप्लाय केली ना, तर तेच सर्टिफिकेट म्हणून ग्राह्य धरलं जाणार. ओके, म्हणजे टेक्निकल पर्सनला ऑथॉरिटी दिली तर. हो. आता ते चेंजेस अजून लाईव्ह वर डिप्लॉय नाही झाले, नेक्स्ट पॅच मध्ये डिप्लॉय होतील. ओके. हा ठीक आहे. आता सर लो रिस्कला स्क्रुटिनी पेमेंट भरावी लागते का? स्क्रुटिनी नसते लो रिस्कला सर, पोस्ट पेमेंट असते. अच्छा सर, त्याला हो. बँक मान्यता देते का? म्हणजे जेव्हा आपण लोन वगैरे करतो तर लो रिस्क परमिशन असेल आपल्याकडे, तर त्याच्यावर बँक मान्यता देते का त्याला? रिलेटेड नाही माहिती सर. कारण की त्याच्यावर ऑथॉरिटीची वगैरे साईन नसतं ना, म्हणून. हा ठीक आहे. तर आता हा फ्लो होता सर. आता आपले जे तिकीट आणि जे बाकी डाऊट आहेत ना, त्या रिलेटेड मी बीए टीम जॉईन होईल. फक्त वेट करा 5-10 मिनिट. ते दुसऱ्या मीटिंग मध्ये आहेत, मी त्यांना जॉईन करायला लावतो. त्याच्यानंतर आपले जे डाऊट आहेत ते आपण घेऊ. सर तोपर्यंत जर इन्स्टॉलेशन दाखवता आलं तर करून घ्या ना प्लीज. ठीक आहे, मी रोहितला विचारतो.